रायगड जिल्ह्यातील विक्रम आणि इको चालक मालकांसाठी एक अत्यंत आनंदाची आणि समाधानाची बातमी समोर येत आहे। गेल्या 1.5 वर्षापासून वाहन चालक आणि मालकांची होणारी तांत्रिक लूट थांबवण्यात अखेर यश आले आहे। विक्रम चालक मालक संघटनेचे अध्यक्ष विजयभाऊ पाटील यांनी जीपीएसच्या वाढीव दरांविरोधात पुकारलेल्या लढ्याला मोठे यश आले असून तब्बल 13,000 रुपये किमतीचे जीपीएस आता अवघ्या 7,670 रुपयांमध्ये उपलब्ध होणार आहे। या ऐतिहासिक विजयानंतर संपूर्ण रायगड जिल्ह्यातील वाहतूकदारांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे। या यशानंतर बोलताना विजयभाऊ पाटील यांनी एक महत्त्वपूर्ण मागणी केली आहे। काही कंपन्यांनी दर कमी केले असले तरी सर्वच कंपन्यांचे जीपीएस आणि रिचार्जचे दर एकसारखे असणे गरजेचे आहे। या दरांवर शासनाचे थेट नियंत्रण असायला हवे। सिंडिकेट करून वाहतूकदारांना लुटणाऱ्या या लुटारू कंपन्यांची उच्चस्तरीय चौकशी करून त्यांच्यावर कडक कारवाई करावी, अन्यथा हा लढा यापुढेही अधिक तीव्र होईल, असा इशारा त्यांनी कंपन्यांना दिलाय। तसेच या संपूर्ण लढ्यात सहकार्य केल्याबद्दल रायगड जिल्ह्याचे भावी पालकमंत्री भरतशेठ गोगावले, राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, परिवहन आयुक्त राजेश नार्वेकर, आरटीओ अधिकारी हेमांगी पाटील आणि पेणचे आरटीओ माधव सूर्यवंशी यांचे विजयभाऊ पाटील यांनी विशेष आभार मानले। रायगड जिल्हा विक्रम इंडोर चालक मालक संघटनेच्या माध्यमातून गेले 1.5 वर्ष हा लढा देतो की जीपीएस प्रणाली आणि जीपीएसची किंमत आणि जीपीएसचे चार्जेस रिचार्ज याची अवाढव्य किमतीत लूट करणारे लुटारू या महाराष्ट्रात निर्माण झालेले होते आणि त्यांच्या विरुद्ध मला लढा द्यावा लागला। आम्ही बराच लढा देता देता आज जीपीएसची किंमत या गोरगरीब लोकांकडून टॅक्सी चालकांकडून 13,000 रुपये जीपीएसची प्राइस होती आणि त्याचे चार्ज रिचार्जची किंमत मला असं वाटते 8,000-9,000 रुपये घेत होते। ही चाललेली लूट आपण सर्वजण डोळे झाकून बघत होते, परंतु आमच्या रायगड जिल्हा संघटनेच्या माध्यमातून आम्ही त्यापर्यंत कटाक्षाने लढलो आणि लढता लढता मी त्यावेळेला पण सांगत होतो की ह्या रायगड जिल्ह्यात जर कोण लूट करत असेल त्यांना टकमक टोकावरून रायगडच्या टकमक टोकावरून ढकलल्याशिवाय राहणार नाहीत। आणि आजची पाळी तीच आहे की आज माझ्या विक्रम इंडोर चालक मालकांना आज जीपीएस प्रणाली जीपीएसची प्राइस 7,670 रुपयाने बसून मिळते। त्यांचे रिचार्ज काही 5-5.5 हजार रुपयांनी रिचार्ज होते। म्हणजे ही चाललेली लूट कुठंतरी थांबवली पाहिजे। म्हणून मी बोलतोय की आज सगळं रायगड जिल्ह्यातील विक्रम विंडो चालकांनी जे थांबवलेले रिचार्ज बसवायचे आणि पासिंग करण्याचे थांबवलेल्या गाड्या सर्वांनी याचा फायदा घेऊन लवकरात लवकर जीपीएस प्रणाली लावून आपल्या बिनधास्तपणे गाडीचं फिटनेस घेऊन बिनधास्तपणे व्यवसाय करावा, हे माझं आव्हान आहे। परंतु मी हे पण सांगतोय की जर ह्या पुढे कोण जीपीएसच्या बाबतीत जर लुटत असतील, संगमताने सिंडिकेट होऊन जर गोरगरिबांना तांत्रिक पद्धतीने लुटत असतील, तर मी ह्या मुळासकट जाणार आहे आणि त्यांची रायगड किल्ल्यावरून कडेलोट केल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही। हे मी तुम्हाला विजयभाऊ पाटील म्हणून मी सांगतोय, कारण मी बोलण्यापेक्षा कृती करतोय आणि आजची कृती मला समाधानकारक आले की अर्धी प्राइस कमी करण्यात आपण रायगड जिल्हा यशस्वी झाला। त्यामध्ये मी सर्वप्रथम या रायगड जिल्ह्याचे भावी पालकमंत्री श्री भरतशेठ गोगावले साहेब, या महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री श्री प्रताप सरनाईक जी आणि या महाराष्ट्र शासनाचे परिवहन आयुक्त राजेश नार्वेकर साहेबजी यांचे मी मनस्वी आभार मानतोय। आणि पेण आरटीओ कार्यालयाचे कार्यालय प्रमुख माधव सूर्यवंशी सर यांचे देखील मी आभार मानून मी हेमांगी पाटील मॅडमचा सुद्धा आभार मानतो की त्यांनी चांगल्या पद्धतीने सहकार्य करून सत्य बाजू समोर आणून या प्राइस कमी केल्या। आज आम्ही आमच्या गाड्या पासिंगच्या 9 महिने थांबलेल्या,
तर आम्ही हा प्रश्न आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष विजय भाऊ पाटील यांच्याकडे टाकला का भाऊ आमच्या गाड्या पासिंग होत नाहीत का, तर ते GPS ची लावायला लागेल आणि किंमत पण वाढावी होती आणि आम्हाला रिक्षावाल्यांना परवडत नाही ती. मग भाऊंकडे आम्ही शब्द टाकला, भाऊंनी त्याचा पाठपुरावा करून मंत्रालयातनं करून आम्हाला जो GPS ची किंमत होती त्याच्यापेक्षा पण अर्ध्या किमतीत आम्हाला GPS लावून आणि आमच्या गाड्या यशस्वी पासिंग करून दाखवल्या भाऊंनी. आज आमच्या गाड्या यशस्वी पासिंग झाल्या. त्याचा श्रेय फक्त विजय भाऊनच आम्ही देऊ शकतो.